राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। शहीद जवान संदीप भाऊ गायकर आणि त्यांचे चुलते पोपट लक्ष्मण गायकर या दोघांना या दसऱ्याच्या निमित्तानं शेवटचा निरोप, शेवटची श्रद्धांजली, आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, गायकर पाटील परिवारातील सर्व नातेवाईक ज्यांची खरं तर प्रामुख्याने उपस्थिती आपल्या सर्वांना बघायला मिळते, ते आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, अकोले तालुका आणि परिसरातील माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व शौकतपूर बंधू आणि भगिनींनो, खरं तर 10 दिवसापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये खरं तर संदीप भावांचं त्या ठिकाणी निधन झालं। तो बिचारा खरं तर त्या ठिकाणी शहीद झाला। खरं तर खूप उशीर झालेला आहे। अजूनही 2-3 मान्यवर या ठिकाणी बोलणार आहे, परंतु एका बाजूला खरं तर दुःख आहे का इतक्या कमी वयामध्ये लहान लेकरू असताना, घरचा एकुलता एक असताना तो आपल्यातून गेला, हे एक दुःख आहे। परंतु दुसऱ्या बाजूला एक अभिमान देखील सुद्धा या गोष्टीचा आहे की शेवटी माणूस जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस आमदार साहेब आपल्याला सगळ्यांना जायचंय, तर तू जात असताना काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडून जावं लागतात। आणि म्हणून मला वाटतं संदीप भावना आपल्या सर्वांसाठी, आपल्या देशासाठी जे जे काही चांगलं करायचं होतं, मला वाटतं त्यांनी त्या सीमेवर केलं। अत्यंत खरं तर त्या दहशत हल्ल्यामध्ये तो बिचारा त्या ठिकाणी शहीद झाला। खरं तर आपण कोणी विसरणार नाही अशा प्रकारचा प्रसंग आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे। म्हणून आपल्याला एका गोष्टीचा अभिमान आहे की आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी संदीप त्या ठिकाणी शहीद झालाय, त्याला वीर म्हणून त्या लढ्यामध्ये या ठिकाणी आलाय। आणि कुटुंब, खरं तर त्या कुटुंबाला खूप दुःख आहे। सर्वसामान्य आपल्यासारखंच कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाला आधार देणं, त्या कुटुंबाला पुढे घेऊन जाणं सोडून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि म्हणून प्रत्येकाच्या परीने जे जे काही ह्या कुटुंबाला मदत करता येईल, मला वाटतं तो करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करत आलेलो आहे। मला वाटतं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे साहेबांनी देखील सुद्धा या ठिकाणी स्मारक व्हावा अशा प्रकारची त्यांनी भूमिका मांडलेली। सोनवणे साहेबांबरोबर शिवसेनेचे मंत्री उदयजी सामंत साहेब मागे येऊन गेले, आम्ही सगळे त्या शिष्टमंडळामध्ये होतो। या परिवाराला एक 5 लाख रुपयाची मदत देण्याचा प्रयत्न खरं तर त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आणि म्हणून नागरिक साहेब, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, खरं तर ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक अभिमानाची बाब आहे की आपल्या तालुक्यातला हा एक जवान आपल्या सगळ्यांच्या रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी शहीद झालेला आहे। आणि म्हणून ह्या कुटुंबाला आधार देणं ही आपल्या सगळ्यांची खरं तर प्राथमिकता आहे, आपल्या सगळ्यांची बांधिलकी आहे। आणि म्हणून आपण देखील सुद्धा त्या कुटुंबाबरोबर आहोत। या कुटुंबासाठी जे जे काही चांगलं करता येईल तो करण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून या परिवारासाठी खरं तर करू। आमच्या अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं सोनवणे साहेब, शिंदे साहेबांचाच निरोप आहे का बाबा आपण त्या परिवाराला मदत करायचा प्रयत्न केलेला आहे, तो तालुका म्हणून, शिवसेना परिवार म्हणून तुम्ही देखील सुद्धा काही प्रयत्न करायचा मदत करा। डॉक्टर जालिंदर भोर साहेबांचा रात्री निरोप होता का दसऱ्याच्या निमित्तानं काय तिथे मदत करता आली, तो करण्याचा डॉक्टर साहेब तो निरोप या ठिकाणी दिलेला आहे। आणि म्हणून अकोले तालुका शिवसेना परिवाराच्या वतीनं खरं आमचे सुभाषभाऊ गायकर या ठिकाणी जेव्हा आम्ही आलो तेव्हा आमची चर्चा झाली की ह्या परिवाराला ग्रामपंचायत घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे। घरकुल जर मंजूर झालं तर ते प्रयत्न मंजूर करण्यासाठी आपण दोघं मिळून ते प्रयत्न करू। ती जी काही रक्कम येईल त्याच्या पुढं या परिवाराला 900 ते 1000 स्क्वेअर फुटाचं RCC बांधकाम करण्याची जबाबदारी आम्ही शिवसेना परिवाराच्या वतीनं आम्ही घेऊन त्यांना एक चांगलं घर बांधून देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू। आणि मगाशी आम्ही आल्यानंतर खरं तर दीपक महाराज देशमुख त्यांची टीम खरं तर सांगत होती का संदीप सारखे अजून जवान खरं तर आपल्याला देश सेवेसाठी आपल्याला तयार करायचे, ते गेले पाहिजे, आपलं सगळ्यांचं रक्षण खरं तर त्यांनी केलं पाहिजे। आणि म्हणून माझी स्वतःची छत्रपती करिअर अकॅडमी म्हणून एक संस्था आहे। अकोले, राजूर आणि जुन्नरमध्ये आमदार साहेब त्या ठिकाणी आपल्या 3 संस्था आहेत। आणि ब्राह्मणवाडा गावचे किती पण मुलं असू दे की ज्यांना पोलीस, आर्मी, नेव्ही, APS, UPSC करायची, ज्यांना पोलीस दलामध्ये, आर्मी दलामध्ये जायचं आणि आपल्या भारत मातेचं रक्षण करायचंय, किती पण मुलं तरी असे ब्राह्मणवाड्याचे तुम्ही आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो त्या सगळ्या मुलांना
या तिन्ही शाखेंपैकी त्यांनी निवडावी. राजूला जायचं का अकोल्याला जायचं का जुन्नरला जायचं, मोफत ऍडमिशन त्या मुलांना आम्ही देऊ अशा प्रकारचे आपल्या सर्वांच्या प्रतिनिधित्व आपल्या सगळ्यांच्या वतीनं शूरवीर संदीपभाऊ गायकर आणि त्यांचे चुलते पोपटभाऊ गायकर या दोघांनाही भावपूर्ण अशा प्रकारची. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.